राज्याचा सरकार मंत्री म्हणून अतिशय अभिमान वाटते, स्वाभिमान वाटतो. खरं या मराठीची जपणूक आपण केली पाहिजे. आज या मराठी भाषेला दर्जा प्राप्त झाला आणि या 1959 ला घेतलेली या संस्थेची स्थापना गोविंदरावजी पाटील साहेबांनी केली. आता संस्था काढण्याचा हेतू वेगळा आहे आणि 1959 ला या ठिकाणी संस्था काढण्याचा हेतू वेगळा आणि त्यावेळेस बघितलं आपण खरं याचं श्रेय आम्हाला कुणाला द्यावं लागतं तर सावित्रीबाई ज्योती फुले यांनाही श्रेय द्यावं. त्या काळामध्ये त्यांनी बघितलेलं स्वप्न आज आपण बघतोय. आमच्या गोविंदराव पाटील साहेबांनी या छोट्याशा गावामध्ये एक छोटंसं विचारोपण केलं आणि आज बघतोय या शाळेमध्ये खूप मुलांची संख्या चांगली आहे. मुले साधारणतः 1300च्या आसपास येतात, मुली 926 आणि 2264 या ठिकाणी शिक्षकांची संख्या 55 आहे, इतर कर्मचारी आहेत. आणि आमच्या दिलीपरावजींनी सांगितले की शाळेमध्ये अनेक विद्यार्थी घडवले आहेत. आज समाजाला आम्हाला चांगल्या नागरिकांची गरज आहे, सुसंस्कृत नागरिकांची गरज आहे आणि तशा प्रकारचं काम या शिक्षण क्षेत्रातले माझे प्राध्यापक आणि शिक्षक आज शिक्षणाबद्दल थोडंसं चिंता वाटते. पालकांनी मला अपेक्षा आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये अपेक्षा आहे. आता आपल्याला कुठेतरी बसावं लागतं कारण याची तैनात खूप झालेली आहे. आज जे आता सांगितले जे आमच्या मित्रांचा मी सत्कार केला PSI जगताप साहेब, ही सगळी व्यासपीठावर उपस्थित असलेले माणसं सगळे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच आपलं शिक्षण झालं. पण आज जिल्हा परिषद असेल किंवा शिक्षणाची थोडीशी हेळसांड होती की काय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण लोकांचा विश्वास त्या शिक्षण क्षेत्रावर राहिला का नाही अशी भीती वाटते. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आमचे शिक्षक जे शिकवायचे जीव गुंतून मन लावून ते आज शाळांमध्ये शिक्षण तसं मिळत नाही अशा प्रकारची समाजामध्ये कुठेतरी धक्का आवाजामध्ये बोललं जातं. कारण बघितलं की त्या काळात एखादी विषयाचा शिक्षक विद्यार्थ्याला असं वाटायचं की आपण गुरुजींचा एखादा पिरियड डुकला तर खूप मोठं नुकसान होत आहे. पण आज शाळेमध्ये शाळा सोडून आपण काहीतरी खाजगी शिकवण्याकडे शिक्षण या ठिकाणी नांदेड असेल, लातूर असेल खूप मोठे प्रयोग फुटलेले आहेत. आणि आज तर आपण बघतोय कोविड पासून परीक्षाच नाही. परीक्षा नसल्यावर त्या शिक्षणामध्ये काय मजा आहे? परीक्षा घेतल्या पाहिजे, मुलांना नापास होऊन याची काळजी घेतली पाहिजे, परंतु चांगले मार्क घेणं, स्पर्धा असणं हे काळाची गरज आहे. म्हणून पुन्हा एकदा आम्हाला सरकारने याच्यामध्ये विचार करावा लागणार आहे आणि या परीक्षा झाल्याच पाहिजे. त्याच्यामुळे स्पर्धा लागणार नाही. आणि ग्रामीण भागातल्या आज मला सांगायचं मुलींची संख्या वगैरे खूप चांगली आहे. सावित्रीबाईंनी त्यावेळेस स्वप्न बघितलं ते आज काहीतरी पूर्णत्वास कळत आले की काय असं मला वाटतं. आज या 2 दशकापासून मी बघतोय
फुटबॉल खेळतात, कुस्ती खेळतात, पुरुष मंडळींवर तुमची माफी मागू सांगतो. मी स्वतः कोल्हापूरला माझं शिक्षण झालं. मी तापीमध्ये थोडासा खेळलोय, मी खेळलोय. एका ठिकाणी कुस्तीसाठी मला निमंत्रित केलं. तिथे गेलो, मुलगी आली कुस्ती खेळायला आणि मग तिला विचारलं तू कोणासाठी कुस्ती खेळतेस? कोणासाठी खेळायला आहे? मुलासाठी. माझ्या हाती कुस्ती लावली. मुलीने त्या मुलाला चितपट करून टाकलं. मला डोक्यात मुंग्या आल्या. आता सावध व्हा मुलांनो. तुम्ही तिकडं बाजूने टाळ्यात त्याची बाजूला पाहिजे. तुम्ही चिंता काळजी करा. तरी म्हणून मी बंधाला अरे कुस्ती सोडवा हो, खूप वेळ कुस्ती चालल्या. पण नाही, लगेच त्या मुलीने दुसरा डावा घातला, दसरं घातला आणि तिला पाडलं. सांगायचं तात्पर्य आपले सगळे खेळावर कब्जा महिलांनी घ्या. आज बघतो आपण, आज या गावची सरपंच आमच्या भगिनी त्या देखील काम करतात आणि केलंही पाहिजे. आणि म्हणून सरकारने निर्णय घेतला की आता आपल्याला देखील महिलांना या ठिकाणी सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना देखील आदर दिला पाहिजे. माझं तर असं म्हणणं आहे आणि खात्रीशीर बोलतो मी, ज्या देशात, ज्या राज्यात, ज्या घरामध्ये महिलांचा आदर केला जातोय, लक्ष्मी तिथंच नांदत असते. म्हणून आपण आपल्या घरामध्ये आपल्या आईचा आदर करा, आपल्या बहिणीचा आदर करा, आपल्या मालकींचा आदर करा. त्याच्याशिवाय आपली कधी प्रगती होऊ शकत नाही. आणि आज युवकांना बघितलं, आज त्यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन चाललंय. त्या देखील सावंत भगिनी आमचे अध्यक्ष आहेत. या संमेलनाच्या माध्यमातून बघितलं, हे संमेलन 3 राज्याच्या मध्येच फिरते. कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र. आज आमच्या भगिनीची पुस्तकं बघितली, लिहिले. किती पुस्तकं लिहिलेत आमच्या अध्यक्ष मॅडमने? 20 पुस्तकं लिहिली. आणि त्याच्यापैकी लेटेस्ट पुस्तकं जनगणी आणि कहू केतू अशा प्रकारचे बाजारामध्ये नवीन चांगल्या प्रकारचे पुस्तक आले. विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांना तुम्हालाही मला काही सांगायचं, पालकांना तुम्हालाही मला सांगायचं, मुलाला स्पर्धेमध्ये तुम्ही ढकलू नका. 8वी पासून मुलाच्या पाठीमागे धर्माधिकारी साहेब तुम्ही एक वर्षाला कार्यक्रम घ्या. व्यासपीठाच्या नेत्यांनी असाच एक कार्यक्रम घेतला पाहिजे. तो म्हणजे मे महिन्यात रिझल्ट लागण्याच्या अगोदर. तिथं कुणाला बोलायचं? शिक्षक, पालक आणि विद्यार्थी. तिथं मग अनेक कोर्स तुम्हाला भेटतात. मुलांना त्या कोर्सच्या माध्यमातून शिक्षण कोणतं द्यायचंय? आपल्याला शिक्षण देत असताना अगोदर त्याची आवड कशामध्ये आहे ते बघा. त्याच्यानंतर बुद्धी, त्याचा बुद्ध्यांक कसा आहे ते बघा. आणि त्याच्यानंतर आर्थिक परिस्थिती बघा. आपलं काय झालंय, गावामध्ये काही PSI झाला, बघ ते फलाण्याचं पोरगं काही नव्हतं PSI झालाय, असं सारखं बोलत राहतो, त्याला टोचत राहतो. असं करत जाऊ नका त्याला. त्याची आवड जर खेळामध्ये असेल तर पालकाचं कर्तव्य आहे त्याच्या पाठीमागे राहून. खेळामध्ये देखील खूप चांगली संधी आहे. आज कबड्डीचा खेळ देखील प्रो कबड्डी आहे. त्याच्यामुळे नाव देखील तुम्हाला कमवता येतं. त्याच्यामुळे तुम्हाला पैसे देखील मिळू शकतात. समजा त्याला संगीतामध्ये आवड आहे, संगीतामध्ये जाऊ द्या. त्याला गायनाची आवड आहे, गायनामध्ये मदत करा. त्याला पेंटिंगची आवड आहे, पेंटिंग मध्ये त्याला चांगल्या प्रकारचं गाईड द्या आणि पेंटिंग काढण्यामध्ये त्याला मदत करा. त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला घुरू द्या, वाढू द्या त्याला. त्याच्यावर बर्डन आणू नका, त्याच्यावर दबाव आणू नका. आणि मुलांना आणि मुलींनो, तुम्हालाही तुमचा भाऊ बाप म्हणून सांगतोय. माझ्या मुलीसारखे आहात तुम्ही, नातीसारखे आहात. पोरांनो, तुम्ही आई वडिलांना ऐका. टीव्ही बघून म्हणलं की जाऊन फाशी घेऊ नका. टीव्ही बघतो म्हणलं की जाऊन औषध घेऊ नका. तुमच्या भल्यासाठी आहे. आज मोबाईलचं फॅड जमान्यामध्ये झालं. मोबाईल धरून बघा तुम्ही.
मुलाला शाळेमध्ये शिक्षण देत असताना त्याच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार करा. संस्कार हे काही पुस्तकातून शिकवता येत नाही. हे संस्कार हे तुमच्या अनुकरणातून शिकवतात. आईवडिलांनी देखील त्यांच्यासमोर आपण चांगलं वर्तन केलं पाहिजे. छोट्या माणसाला घरात देखील चांगलं बोललं पाहिजे. आईवडिलांचा आदर केला पाहिजे. गुरुजनांचा आदर केला पाहिजे. आणि शाळेमध्ये देखील गुरुजनांनो तुमच्याकडे खूप लक्ष असतंय त्यांचं की गुरुजी कसा भाग पडणार आहे, गुरुजींनी घड्याळ कुण्या हातात घातले, गुरुजी कसं चालतात, हे गॅदरिंग मध्ये अनेक वेळेस नकार केलेले बघितले जातात. तुम्ही आणि आम्ही शिक्षक आणि पुढारी यांनी खूप जपून वापरलं पाहिजे. कारण आपल्याकडे एवढ्या लोकांचे डोळे, मी इथं बसल्यावर लोक बघतात सरकार मंत्री आहे, कसे बसतात, कसे बोलतात, कशा प्रकारचं लिहितात. त्याच्यामुळं आपण देखील सगळ्या गोष्टी बारकाईनं समाजाला चांगलं दिसेल अशा प्रकारचं वर्तन केलं पाहिजे. आणि इथं शिका तुम्ही. बघा तुमच्याकडे खूप संपत्ती आहे, संपत्ती असली तर वाटून द्यावं लागेल, संपत्ती चोरून घेऊन जाते. पण तुमच्याकडे जर ज्ञान झालं तर ज्ञान एक असं आहे की ज्ञानाला वाटणी करता येत नाही. तुम्ही जर लोकांना दिला, तुकारामाने सांगून ठेवले जे जे आपलं ठाऊक आहे ते इतरांशी द्यावे. दिल्यामुळे तुमची प्रगती होणार आहे, दिल्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे. देत जा. अशा प्रकारचं तुम्ही ज्ञान संपादन करा. ही वेळ जी आहे अतिशय महत्वाची आहे. परंतु ती खऱ्या मार्गाने म्हणू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे तुम्ही बघा काय परिस्थिती होती बाबासाहेब आंबेडकरांची. त्यावेळेस त्याला स्पष्टता, लाईटची सोय नव्हती, पण त्यांनी मनामध्ये ठरवलं, चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं, पुस्तकं नव्हते. आणि त्या काळामध्ये त्यांनी लंडनमध्ये गेले. मीही लंडनला त्यांनी जिथं राहिले तिथं त्यांच्या गर्लफ्रेंडला भेट दिली आणि त्या लंडनच्या पायरीवरची माती जी होती ती माझ्या कपाळाला लावली. कागद लावली. आज मला सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला खूप मोठी देणगी आहे. आपल्याला जी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिली ही लोकशाही लिखित आहे. जगाचा त्यांनी अभ्यास केला. आणि राजा कसा असावा, छत्रपती शाहू महाराज सारखा, देशिंगराव गायकवाड सारखा. आज मला सांगा त्या कालखंडामध्ये छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लोक ही त्यावेळेस लिहिलं नव्हती घटना. ज्यावेळेस ते बॅरिकेडवर आले त्यावेळेस त्यांचं स्वागत केलं, त्यांचा सन्मान केला. एवढा मात्र सन्मान या शिक्षण क्षेत्रामध्ये मिळू शकतंय. आणि मग त्याच्यानंतर ही घटना लिहिली मित्रांनो. राजा कसा असावा, छत्रपती शाहू महाराज. त्या कालखंडापासून शिक्षणाबद्दलची कळवळ आणि त्यावेळेस अशा प्रकारची वस्तीगृह केली. शेतकऱ्याबद्दलची कळवळ शाहू महाराज. प्रधानमंत्री झालं त्यावेळेस स्वतः राजे इजिप्तला
योगाकडे मी मराठवाड्याचा सहकार मंत्री आणि ही जबाबदारी माझ्याकडे. आज या चळवळीला आपल्याला गतिमान करायचे आहे. गृहनिर्माण संस्था असतात, दूध डेअऱ्या असतात, मच्छीमार सोसायटी असतात, त्या सगळ्या सोसायट्यांना पुनर्जीवित करायच्या. एक विश्वासाचं वातावरण निर्माण करायचं. या देशातला माणूस या सरकारी चळवळीशिवाय जगला नाही पाहिजे. सावकारकीच्या शोषणातून माणसाला शेतकऱ्याला वाचवायचं म्हणून ही सरकारी चळवळ काढली. पण आज काय परिस्थिती आहे? लोकांना डॉक्युमेंटेशन द्यायचं म्हणून की नको वाटतंय आणि मग सावकाराकडे जाऊन मामा व्याज देताना 20% व्याज दिलेलं मी बघितलंय. म्हणून मित्रांनो, पालकांनो, तयारी ठेवा तुम्ही. सगळ्या शेतकऱ्यांना मला विनंती करायची, मी कारखाना घेतला, हा घेत असताना त्याच्या पाठीमागचं गणित आहे काय? माझा भाऊ अमेरिकेत होता, फायनान्स मध्ये काम करत आहे आणि तो सांगायचा, भैया सगळे खाते आपल्या अकाउंटिंग करा, इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करा, टॅक्स असेल तर टॅक्स भरा. आम्ही सांगायचं तर आम्ही शेतकरी, मला तर टॅक्स लागतंय, पण टॅक्स लागत नसलं तर नील करा, फाईल स्ट्रॉंग करा. आज सिव्हिल तुमचं चांगलं असलं पाहिजे. आपल्या बापदादांनी काय सांगितलंय? बाप मला पद भरून घेतला, ही पद निर्माण स्वतः केली पाहिजे. आपली पद बाजारात गेल्यावर पद निर्माण केली पाहिजे. राजकारणात गेल्यावर देखील आपल्याला एखाद्याच पाठीमागे निष्ठेने राहावं लागलं. निष्ठेचं काय फळ आहे ते बाबासाहेब पाटील तुमच्या समोर आज सरकार मंत्री म्हणून उभा आहे. हे फळ आज आम्ही निर्णय घेतला. पहिल्याच्या शपथविधीला देखील मी मुंडे साहेब आम्ही होतो. आमच्या दादाला बदनाम करायचं काही लोकांनी ठरवलं होतं. सगळ्या गोष्टीवर माफ केली. शेवटी दादानी निर्णय घ्यायचा ठरवला. आम्ही म्हणलं दादा करा, घ्या निर्णय. निर्णय घेत असताना आम्ही सांगितलं पद खराब द्यायची नाही. गावाकडे आम्ही दिवस 2,500 ते 3,000 कार्यकर्त्याला बोलून घेतलं. राजानो, माझ्या समोरचा एक पेच प्रसंग निर्माण झाला. आपली मत मला कळवा. आपल्याला दादा संघ राहायचे का पवार साहेबांना राहायचे? मत व्यक्त करत असताना कुणालाही काही वाकडं बोलायचं नाही, कुणाचाही अपमान करायचा नाही. दादा संघ राहायचे एवढंच बोलायचं आहे किंवा पवार साहेबांना राहायचं. म्हणून मतदारांचा आम्ही विश्वासघात केला नाही आणि लोकांचे कार्यकर्त्याचे मत आपण घेतले आणि दादाकडे का जायचं? दादाचं वय आहे, दादा कामाचा माणूस आहे, प्रशासनावर पकड आहे, आपले काम सगळे मुंबईमध्ये आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. कामं झाले मतदारसंघामध्ये. काही लोकांना वाटत होतं चुकीचं झालं. लोकसभेची निवडणूक लागली, आघाडी लगेच मिळालं, लोक हसायला लागले, आता तुमचं काही खरं नाही. आणि ज्या माणसाने आम्हाला कारखाना घेण्यासाठी मदत केली, मतदारसंघामध्ये आमदार म्हणून ज्यावेळेस उभारतो त्यावेळेस आमदार कशासाठी असतंय? लोकांचे काम करायसाठी. आज दिल्ली कशी माझ्या पश्चिम महाराष्ट्रासाठी चालू आहे. 10,000 एकरचे पोलीस 8 वेळा केले, अनेक इमारती मतदारसंघात उभं केल्या, आरोग्य दवाखाने उभा केले, सभागृह उभा केले आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्या सरकारने निर्णय घेतला. कोणता निर्णय घेतला? मुख्यमंत्री लाडकी बहीण. पैसे फार नाही, 1,500 रुपये आणि ते पैसे दिले आणि माता भगिनींनो, तुमचं विशेष करून मी तुमचे आभार मानतो. तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून आमचं सरकार आलं आणि सरकार आलं म्हणून आज बरबड्यामध्ये बाबासाहेब पाटील सहकार मंत्री म्हणून तुमच्या समोर उभा आहे. आणि योगाकडे नागपूर नागरिक संपलं झालं. नागपूरमध्ये घोषणा झाली, दादाला म्हणता माहित होतं, दादाला इथं भेटावं म्हणून उतरलो खाली.
खेड्या गावातली शाळा, एका खेड्या गावातली ग्रामपंचायत, महात्मा गांधीचे मूल्य शिका मित्र. तुम्हाला जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचे तर 3च गोष्टी आहेत. एक तर डिसिप्लिन, प्रामाणिकता आणि स्वच्छता. महात्मा गांधींनी त्यावेळेस दिलेला मंत्र जगाला. तुम्हाला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचे तर ह्या 3 गोष्टी आम्ही करा. आज ग्रामपंचायत मध्ये आल्यावर बघितलं, महात्मा गांधींनी सांगितलं होतं, गांधी साहेबांनी, आम्हाला खेड्याचा विकास करायचा. माझा भारत देश खेड्यामध्ये बसला आणि खेड्याचा विकास करायचा असताना त्याची प्रगती झाली असेल तर मग काय करा मित्र? ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी आणि जिल्हा परिषद शाळा, या 3 संस्था जर चांगल्या त्या गावात असल्या तर त्या गावाची प्रगती आहे. काय करा मित्र त्याचा? आज ग्रामपंचायतीमध्ये गेलो मी, फार काही मला बघता आलं नाही, पण एक बघितलं, समाधान वाटलं. मला सत्कार केला, चांगली बिल्डिंग वाटली. पण ग्रामपंचायतीच्या सरपंचाने आणि उपसरपंचाने मला दाखवलं, आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या वाटीनं आमच्याकडे ग्रंथालय चालू केलं. मी मला दाखवते. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच भगिनीनो, तुमचं अभिनंदन करतो. ग्रामपंचायत मध्ये चांगलं काम चालायचे काय सांगितलं रे? ग्रामपंचायतच्या बैठका होतात का? गावामध्ये मुलांची मुलीची संख्या बोलली जाते का? जनावरांची संख्या बोलली जाते का? बांधकाम परवानग्याप्रमाणे बांधकाम केलं जाते का? वॉटर सप्लायची व्यवस्था चांगली आहे का? गावामध्ये लाईट असते का? गावामध्ये स्वच्छता केली जाते का? आणि ज्या हेडचा पैसा त्या हेडवर खर्च केला जातोय ती ग्रामपंचायत चांगली. शाळेमध्ये मुलांनी मुली 100% उपस्थिती आहे का? शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या शिकवलं जातंय का? शिकवलेलं समजतंय का? ती शाळा चांगली. 2 संस्था आणि 3री संस्था म्हणजे विविध कार्यकारी सोसायटी. विविध कार्यकारी सोसायटी तुम्हाला ही कुठंच मिळणार नाही. 5 मिनिट ऐका तुम्ही. मी जे बोलतोय तुम्हाला कोणी सांगणार नाही. सोसायटीमध्ये चेअरमन साहेब गावातल्या मागं त्या माणसाला सभासदाला कोण घेतात का? सभासद कर्ज दिलं जातंय का? मीटिंग घेतल्या जातात का? त्याचं उत्तर होय असेल तर ह्या 3 संस्था चांगल्या. हे कुणी सांगितलं? हे महात्मा गांधींनी सांगितलं. म्हणून तुमच्या गावची ग्रामपंचायत चांगली आहे. सोसायटीची मला काही माहिती मिळू शकली नाही, फार काही चालले असं माझं मत नाही. पण पुन्हा एकदा कामाला लागा. सहकार मंत्री तुमचा आहे. मुंबईला गरीब पाहुणचार करून तुमचं भलं होणार नाही, करतो पाहुणचार. पण आम्ही काय केलं तुम्ही बघा. नवीन पोराला त्याच्यामध्ये घ्या, कामाच्या पाठीमागे लागा, बँक चालू करा. बँक तुमची अडचणीत आहे, कुठे काही मदत करताय सांगा, तुम्हाला मदत करू. बँका, सोसायट्या, सहकारी संस्था या राजकारणाच्या अड्ड्या झाल्या नाही पाहिजे. सगळ्यांनी राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा. माझ्या बँकेमध्ये सगळ्या पक्षाचे लोक आहेत, जेवढे पक्ष आहेत तेवढे आहेत. पण ज्यावेळेस तिथे येतात त्यावेळेस जोडे खरे राजकारणाचे सोडून आम्ही काम करतो. राजकारण आणि बँक चालवणं खूप अवघड आहे मित्रांनो. नाही म्हणणं सोपं नाही. कार्यकर्ते सांभाळायचे, त्याची प्रतिभा वेगळी टीम करू, त्यांच्यासाठी
लोकांना त्या दुधापासून नुकसान नाही हे प्रामाणिक आम्हाला करायचे आहे. चांगले सशक्त नागरिक निर्माण करायचे, चांगल्या मुली चांगल्या सशक्त निर्माण करायच्या. कुठेही गेल्यावर दोन हात बघायची पाहिजे. एखाद्या दुष्टाला हात घातला तर तिथं मुर्दा पाडायची ताकद मुलीमध्ये निर्माण करायचं काम आम्हाला करायचं आहे. मला सांगायला नाही गेले का तुम्हाला सांगायचं कटोळ विरोध काय. म्हणून मित्रांनो हे सगळं आम्हाला करायचं आहे. शेतीचं अर्थकारण बनल्यानं शेतीमध्ये आता आम्हाला वेगवेगळी शेती करायची आहे, जिद्दी शेती करायची आहे. आज बघतो आपण औषधं घातलेली शेती, फळं बघतोय आपण पाकपेट घालून आंबे पिकवतोय, केळी पिकवतोय, खावं का नाही भीती सगळी मिलावट. आता आम्हाला इथून जीआय टॅगिंग आणि मी मार्केटिंग फेडरेशनला असा प्रयोग केला. चायनाची बरोबरी करायची नव्हतं आपण 1035 वस्तूमध्ये चायना जीआय टॅगिंग केलेला आहे. काय जीआय टॅगिंग? हे जे आधुनिक शेतीमधून ते आहे त्याला प्रमाणित करण्यासाठी 3 वर्ष लागतात. त्याला केंद्रातून लायसन दिलं जात आहे, त्याचं पाणी तपासलं जातं, त्याचा पीएच किती बघितला जात आहे, मातीमध्ये कोणत्या मात्रा आहेत, नायट्रोजन किती आहे, पोटॅश किती आहे आणि फॉस्फरस किती आहे ते बघितलं जात आहे. भरमसाठ खतं भरमसाठ औषध मारून आपल्याला शेती परवडणार नाही. अन्नधान्यामध्ये आम्ही स्वयंपूर्ण झालो. आता अन्नधान्य आम्हाला जास्त पिकवायची आवश्यकता नाही, आम्हाला विषमुक्त अन्न द्यायची आवश्यकता आहे. आणि येणारा काळ कशा शेतकऱ्याचा आम्ही बडी ज्वारीवर प्रयोग केला. मोहची ज्वारी बाजारात आहे, मार्केटिंग फेडरेशनला प्रमाणित केलेली 100 ते 110 रुपये किलो आहे. तांदूळ आहे, कोल्हापूरचा गुळ आहे, सोलापूरची चप्पल आहे, चादर आहे, अमरावतीची मिरची आहे, हळद आहे, वेगवेगळ्याचा काजू 10-12 पदार्थ आणण्यात येत आहे. कारण ते देखील योग्य भावात मिळते. तुम्हाला शेतकऱ्याला परवडतं. अर्थकारण म्हणजे काय? तुम्ही अर्थकारण ठरवा, तुम्हाला काय किती करायचं आहे. आज शेतीमध्ये यांत्रिकीकरण आलं पाहिजे, त्याचं तुम्हाला बजेट करावं लागेल, कमी खर्चामध्ये शेती करावं लागेल. यांत्रिकीकरण म्हणजे मजुरावर मात नाही, शेतीमध्ये आपल्याला परफेक्टनेस असण्यासाठी यांत्रिकीकरण. आता वेळेच्या माध्यमातून इंटिग्रेशन झाले बाजारामध्ये, त्या माध्यमातून आपल्याला स्वीकार करायला लागेल. बोलायला सांगा, समजून आता कधी मुद्दे म्हणजे ते नॉलेज आतापासून मुद्दाला द्यायला शिका. आणि साहित्य संमेलनामध्ये ह्या देखील गोष्टीची चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून चांगले नागरिक घडले पाहिजे, साहित्य जपून ठेवलं पाहिजे, ग्रंथालय गावामध्ये दिसले पाहिजे, ग्रंथालयामध्ये मुलं गेली पाहिजे, गावामध्ये व्यायामशाळा असली पाहिजे, गावामध्ये जिम असली पाहिजे आणि जिम मुलांनी केलं पाहिजे. फिजिकल फिटनेस चांगला असला पाहिजे, सकाळी मॉर्निंग वॉक केलं पाहिजे. आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलं सुमेची हवा स्वबिमारी डावा. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला केल्या पाहिजे आणि याची चर्चा आम्हाला साहित्य संमेलनामध्ये झाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण जे कार्यक्रम ठेवला, ग्रामीण भागामध्ये 7 वर्षे कार्यक्रम चालवणं टिकवणं साधी गोष्ट नाही. मानाला तुम्हाला शाळा देखील चांगली ठेवली तुम्ही, त्या काळामध्ये तुम्ही सभागृह केलंय, चांगल्या प्रकारची इमारत निर्माण केली आहे. शाळेचं डिसिप्लिन कशावर आहे? देशाचं डिसिप्लिन गृहमंत्र्यावर, शाळेचं डिसिप्लिन तालुक्याचं डिसिप्लिन पोलीसवाल्यावर आहे आणि शाळेचं डिसिप्लिन पीटी टीचर, फिजिकल टीचर त्याच्यावर अवलंबून आहे. तो जर योग्य तुम्ही घेतला तर शाळेमध्ये शिस्त आहे. मुलाचे गणवेश घालून आलेले ड्रेस आले पाहिजे, शिक्षकांनी देखील ड्रेस घातला पाहिजे, अपडेट आला पाहिजे. शिक्षक जर आम्हाला मन काळात घेऊन रात्रभर झोपला नाही, फ्रेश आल्या पाहिजे, गुरुजीला वाटलं पाहिजे मुलांना काय घेऊन की काय काय सांगू की, विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे गुरुजीचं तास मुलांना खूप काहीतरी आपलं नुकसान होत आहे. शिक्षकाचे आणि नेत्याची ओळख काय? गुरुजी घराकडे निघाले तर भवाड सोबत असलं पाहिजे, कोण असलं पाहिजे. नेता कुठेही उतरला तर तिथं लोक आले पाहिजे, लोकांना समजून घेतलं पाहिजे. नेता गावोगाव गेला पाहिजे,
सोडणार नाही, सुरुवात तर चांगली करा आणि या सहकारी चळवळीचा फायदा घ्या. साहित्य संमेलनाचा म्हणायचा पुन्हा एकदा त्या कार्यक्रमाचा उद्घाटन म्हणून बोलणार. माझा बडबडेपणानं तुम्ही माझा सत्कार केला, धर्माधिकारी आमदार म्हणून पहिला सत्कार आणि पालकमंत्री म्हणून माझा सत्कार केला. गिफ्ट काय दिली बघितलं, गिफ्ट देखील खूप बुद्धिजीवी लोक आहेत. मला गणपती दिला, गणपती कुणाकुणाला द्यायचे ते सांग. जिल्हा परिषदेमध्ये ज्याची बदली झाली त्याला गणपती द्या, नेत्याला गणपती द्या, कारण तो त्याचं संरक्षण करा. म्हणून आमच्या